आपल्या पॅरेंटिंग मधला ना सगळ्यात कठीण फेज असतो तो म्हणजे की मुलांचं टीनेज. मुलांचं थोडंसं बदललेलं बिहेवियर, त्यांचं बाहेरच्या गोष्टींमध्ये वाढणारा इंटरेस्ट किंवा त्यांचं अभ्यासात थोडंफार लक्ष न लागणं. या सगळ्या गोष्टीमधून ना प्रत्येक पालक जातो. आपल्याला फक्त काय करायचं आहे ना, आपल्याला फक्त आपलं डोकं शांत ठेवायचं आहे. सुरुवातीपासूनच जर समजा तुमची मुलं लहान असतील, तर सुरुवातीपासूनच तुम्ही त्यांच्यासोबत असा एक बॉन्ड क्रिएट करा ना, की जेणेकरून तुमचं आणि त्यांचं एक मैत्रीचं नातं तयार होईल. मुलांचं जेव्हा टीनेज असतं ना, तेव्हा पालकांमध्ये आणि मुलांमध्ये मैत्रीचं नातं असणं खूप गरजेचं आहे. कारण मुलं जे आहेत ना, ते खूप वेगवेगळ्या फेजमधून जात असतात. टीनेज हे एक असं वय आहे, ज्यामध्ये मुलं पूर्णतः लहानसुद्धा नसतात आणि पूर्णतः मोठीसुद्धा नसतात. त्यांना असं वाटतं, की आम्ही लहान नाही आहोत. आम्ही खूपच मोठे झालेलो आहोत आणि असे काही त्यांच्या आयुष्याचे निर्णय आहेत, जे घेण्याचा प्रयत्न ते करतात आणि कधी-कधी ते चुकीचे सुद्धा ठरू शकतात. तर अशा वेळेस त्यांना योग्य मार्गदर्शन देणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शन आपण त्यांना तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा ते येऊन तुमच्याशी बोलतील, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्याशी डिस्कस करतील. ते जर डिस्कस केले तरच तुम्ही त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकता आणि ते तुमच्याकडे कधी येणार? जर तुम्ही त्यांच्यासोबत सतत संवाद ठेवणार तेव्हा. जर समजा तुम्ही तो बॉन्ड त्यांच्याशी क्रिएट केला असेल तेव्हाच. त्याच्यामुळे मुलं लहान असतानापासूनच त्यांच्याशी असा एक बॉन्ड क्रिएट करा ना, तुमची एक अशी इमेज निर्माण करा, की त्यांना माहिती आहे का जर समजा उद्या मला काही प्रॉब्लेम झाला, तर या गोष्टीचं जे सोल्युशन आहे ते माझ्या पालकांकडे आहे. मी असं नाही सांगत, की मुलांनी प्रत्येक गोष्ट पालकांना येऊन सांगायला पाहिजे. इतरही त्यांचे बाहेर फ्रेंड्स असतात त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी डिस्कस केलं पाहिजे किंवा स्वतः सुद्धा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला पाहिजे. पण माझं म्हणणं असंच आहे, की फक्त काही अशा गोष्टी जेव्हा ते ठरवतात, तर ॲटलीस्ट येऊन त्यांनी पालकांना सांगितलं तरी पाहिजे, की मी हे असं-असं ठरवलेलं आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? तर तुमचं याबद्दल काय मत आहे? ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडून जर समजा काही पॅरेंटिंग टिप्स मला देता येत असतील किंवा आपल्या इतर मैत्रिणींना देता येत असतील, तर त्या नक्की द्या.